निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुजी, अहो, काय चमत्कार झालाय काय कळना झालंय बघा। अहो मध्येच तापल्यासारखं वाटायलंय सगळीकडे आणि मध्येच गार बी लागायली। अहो थंडी बी वाजायला लागली। पण हे व्हायलंय कशामुळं? हे बघ गाभाऱ्यामध्ये तर होय की ही ज्योत बी मध्येच कमी कमी होती। यापूर्वी असं झालं नव्हतं। ते दर्शन दिलं नाही ना हो तुम्ही त्या देव माणसाला, त्याच्यामुळे तर होत नसेल हे सगळं। नाही नाही, त्याच्यामुळे कशाला होईल? आणि इथले सगळे नियम मोडून कोणाला हवं तसं वागून देऊ का मी? त्याला इथे गाभाऱ्यात बसायचं होतं, आता कसा बसून देऊ? अहो मला काय कळत नाही, मी आपलं सहज बोललो। अहो पण हे विचारायचं नेमकं कोणाला आणि ह्याच्यावर उपाय तरी काय? देवीला राग आला, देवीचा कोप होतोय। हा असं काय होऊन देऊ नका। आज पत्र समजत सुखानं चाललंय, जर देवी कोपली तर समजा अवघड होईल। ते मला कळतंय, हे इतरांना पण कळलं पाहिजे। गोरक्ष, हे तू काय करतो आहेस? इथे असंख्य भक्त ज्वाला रूपातल्या मला भेटायला येतात, माझं दर्शन घ्यायला येतात आणि तू त्याच ज्वालेला नियंत्रित करतो आहेस। हे योग्य नाही। एका अर्थी तू मला नियंत्रित करतो आहेस। थांब गोरक्ष, ज्वालेच्या रूपात मी जशी होते मला तशीच राहू दे। तुला राग आला म्हणून तू माझं इथलं अस्तित्वच काढायला निघाला आहेस? असं करू नकोस, हे कोणाच्याच भल्याचं नाही। सूर्योदय होईल काही क्षणात। गुरुदेवांनी सांगितलेलं नियोजित केलेलं जे स्थान आहे तिथे आपण आकाश मार्गाने जाऊया। गुरुदेव, सगळे पशु पक्षी
तुमचं दर्शन घेत आहेत, त्या सगळ्यांना ही वार्ता समजली आहे की तुम्ही समाधी घेतायत. ते सगळे व्याकुळ झाले आहेत. भरतरी त्यांना सांग, मी जरी समाधी घेत असलो तरी इथेच असणार आहे. मनुष्याच्या जशा व्यथा आणि आनंद आहेत, तसेच मोक्या जीवांची ही व्यथा आहे, आनंद आहे. त्या सगळ्या मी भविष्यात ऐकेन आणि त्यांना सहाय्यभूत होईल. गुरुदेव, सगळ्या नाथांना संदेश पाठवला पाहिजे. तुम्ही ते काम करा. रेवण असेल, चरपटी असेल, गहिणी असेल, सगळ्यांना संदेश जाईल असे पहा. सगळ्यांना स्थान समजायला हवं, कुठे पोहोचायचं ते, आणि तात्काळ पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्या सिद्धींचा वापर करून वायुगतीने ते तिथे प्रकट झाले तरीही चालेल. गुरुदेव, सगळ्यांना संदेश मी देतो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. बघितलं, देवीची ज्योत क्षीण झालीये. अहो आम्ही काय समजायचं, ह्यो कोप झालाय की काय? देवी तर सगळ्यांची आई आहे. आपल्या लेकरांवर ती का रागवेल? मग हे ज्योत अशी बारीक का झाली? देवीच संकटात आहे. अहो पर देवीला कोण बांधून ठेवणार आहे? कोण? तो देवळासमोर ध्यान लावून बसलाय ना, तोच. त्यानंच देवीला बंधन घातलंय. मला तर तसं वाटत नाही. पर तुम्ही चला, आपण बोलून घेऊ त्यांच्याशी. बोललं तर पाहिजेच. चला 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 चला. तुम्ही सगळे म्हणताय ना, चला चला मग.
तू आल्यापासून आमच्या देवीला ग्रहण लागलंय. काय केलंस तू आमच्या देवीला? आमच्या देवस्थानामध्ये तू का आलाय? गुरुजी सबुरीनं घ्या. देवा मी विचारतो. अहो तुम्ही इथं आलात, काय घडलं ठावं नाही. अहो पण देवीची ज्योत आहे ती बारीक बारीक होत चालली आहे आणि मध्येच कडला तापल्यासारखं होतंय बघा. आणि कुणाला काय कळना झालंय बघ. म्हणजे देवीचा कोप आहे का काय? म्हणजे कुणालाच कळना कशामुळे होते. म्हणून आम्ही समजे आलोय तुमच्या मोहर. मी देवळात गेलो तर ह्या व्यक्तीने मला गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही. मी आता इथे शांतपणे बसलो आहे. माझी इच्छा आहे की देवीने इथे प्रकट व्हावं, मला दर्शन द्यावं, तेही तिच्या मूळ रूपामध्ये, म्हणजेच ज्वालेच्या रूपामध्ये. तू स्वतःला काय समजतोस? देवीनं तुझ्या समोर येऊन दर्शन का द्यावं? कोण आहेस तू? मी कोण आहे हे समजेल तुम्हाला. तिथे न थांबता तुम्ही मला जायला सांगितलं आणि तिथे देवी उपस्थित असूनही तिने तुम्हाला थांबवलं नाही. आता माझा आग्रह आहे की देवीने प्रत्यक्ष येऊन मला दर्शन द्यावं. आणि फक्त दर्शनच नाही तर तिने माझ्याशी बोलावं. देवा हे कसं व्हायचं आणि कवा व्हायचं? हवा आम्ही अडाणी माणसं. अहो देवी आई हित हाय म्हणून तिच्या पाया पडायला रोजच्याला येतो. ज्याला त्याला अनुभव आहे. अहो तिची कृपा आहे आमच्या समदेवर. आज पत्तूर असं कधी झालं नाही, पण समदेसनी काळजी वाटते. हा तुमचा पान उतारा झाला, अपमान झाला, आम्ही सगळे मिळून तुमची माफी मागतो. तुम्ही क्षमा मागून काहीही होणार नाही आणि तुमची काळजी मला समजते आहे. सूर्योदय झाला की देवीला मी सांगणं करेन. देवीने ऐकलं तर ठीक, नाहीतर मी इथून निघून जाईल. मात्र तिला माझ्यासोबत यावं लागेल. आम्ही तसं होऊ देणार नाही. तुला इथून आम्ही जाऊ देणार नाही. तू आमच्या देवीला बंधनात घालून इथून घेऊन जाणार ते शक्य नाही. याला इथून जाऊन द्यायचं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुझ्याकडून इथे आलेल्या एका श्रेष्ठ योग्याचा अपमान झालेला आहे.
माझ्या दारात नाथ पंथातला एका नाथाचा अवमान झाला. त्याला सन्मानाने इथे घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. उठ आणि त्याला सन्मानाने घेऊन ये. हो देवी, मी क्षमा मागतो. माझं चुकलं. मी आत्ताच जातो आणि गोरक्षनाथांना इथे गाभाऱ्यामध्ये घेऊन येतो. गोरक्ष, जो मंदिरात माझी दैनंदिन पूजा करतो त्याला मी बुद्धी दिली आहे. तो तुझ्याकडे येऊन क्षमा मागेल. तू गाभाऱ्यात येऊन दर्शन घे. मला सगळे नाथ प्रिय आहेत. श्री महादेव, श्री दत्तात्रय यांच्या विचारातून साकारलेला नाथ संप्रदाय आहे. माझ्याकडे येऊन तुमचा अवमान झालेला मला आवडणार नाही. राग सोड आणि गाभाऱ्यात ये. गुरुदेव, 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 मला माफ करा. मला ज्वाला देवीने दृष्टांत दिलाय आणि सांगितलंय आपल्याला मोठ्या सन्मानानं गाभाऱ्यापर्यंत घेऊन यायचंय. नाही, मी येणार नाही. गुरुदेव, माझ्याकडून आपला अवमान झाला असेल, माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मी आपली क्षमा मागतो. पण आपण असं वागू नका. देवीने मला आज्ञा केली. हवं तर मी आपल्यासाठी पालखी घेऊन येतो. आपल्याला पालखीत बसवून मोठ्या सन्मानानं गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो. गुरुदेव, मी येणार नाही. मी एकदा गाभाऱ्यात आलो होतो. तिथे बसण्यासाठी तू मला नकार दिलास. तू माघारी जा आणि तुला जे काही सांगायचं आहे ते तू देवीला सांग. एक गोष्ट निश्चित आहे, मी आता गाभाऱ्यात येणार नाही. आता गाभाऱ्यात येणार नाही. आता गाभाऱ्यात येणार नाही. आता गाभाऱ्यात येणार नाही. गुरुदेव, आपल्या मनात नक्की काय? ज्वाला देवीला समजतं आहे मला काय अपेक्षित आहे. तू त्याचा विचार करू नकोस. तू जा इथून. नाही गुरुदेव, हवं तर मी पुन्हा क्षमा मागतो. काही प्रायश्चित्त असेल तर द्या मला. पण आपण असं वागू नका गुरुदेव. मी काय परिस्थितीत इथे आलो आहे तुला ठाऊक नाही. श्री दत्त गुरु आणि श्री मच्छिंद्रनाथ हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या आज्ञेने मी इथे आलो आहे. मला त्यांना सोडवत नव्हतं तरी सुद्धा मी इथे आलो आहे. आणि अशा परिस्थितीत तू माझा अवमान केला आहेस. आता मी इथेच बसून राहणार. माते, आपण आज्ञा केली त्याप्रमाणे मी गोरक्षनाथांची माफी मागितली. त्यांना आग्रह केला मोठ्या सन्मानाने इथे गाभाऱ्यात घेऊन येतो असंही सांगितलं. पण ते यायला तयार नाहीत. माते, यापुढे काय करायचं यातून आता आपणच मार्ग दाखवा. माझ्या हातून फार मोठं पातक घडलंय. हवं तर प्रायश्चित्त सांगा.
मी नक्की घेईन. हे ज्वाला देवी, तुझे आत्मतत्व त्या ज्वालेत आहे आणि ती ज्वालाच मी बंद केली. त्यामुळे तुझे भक्त व्याकुळ झाले आहेत. परंतु हा माझा आग्रह आणि हट्ट तू पूर्ण करावास अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या शक्तींचे सिद्धींचे प्रदर्शन करायचे नाही किंवा मला गाभाऱ्यात येऊ दिलं नाही याचे हे वाईट वाटले नाही. मला असे वाटले की माझे आणि तुझे एक नाते आहे. आदिशक्ती आहेस तू आणि तू मला प्रत्यय द्यावास म्हणून मी हे सगळं केले.